डोळ्याने बघा, तिथं कॉन्सन्ट्रेट करायचं, आपल्याला नंबर वाचायचे। 8 नंबर दिसतोय का तुम्हाला? 8 नंबर दिसतोय का तिथं? हां, सर्वांना दिसतोय ते 1 नंबर? मी बोर्ड ठेवतो बघा, सगळे जण इथं पहा, मोठा आहे का नाही? हा 8 दिसतोय ना? दिसतोय। आता त्याच्या खाली हा नंबर काय आहे? वाचा मोठ्याने, त्याच्या खाली व्हेरी नाईस। आणि हा काय आहे सांगा? ओके। आणि हा दिसतोय का छान? नक्की कुणाला ताण येतोय का डोळ्यावर 4 बघताना? हे असं तर लगेच सांगा, कारण तुमचं आजचं जर निधन झालं तर तुम्हाला भविष्यात शिकण्याला प्रॉब्लेम नाही। हे काय दिसतंय ना क्लिअर? व्हेरी गुड। सर काय सांगणार, आज डोळे तपासणी झाली सर्व विद्यार्थ्यांची, तुम्ही काय सांगणार या गोष्टीवर? आनंद रोशी नेत्रालय यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज नेत्रदान शिबिर जिल्हा परिषद शाळेत पिंपरी पेंढार यांच्या प्रांगणामध्ये होत आहे। त्यासाठी या ठिकाणी ग्रामस्थ, त्याचप्रमाणे या ठिकाणी डॉक्टर गायकवाड या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। ती मुलांची अतिशय सखोल अशी अभ्यास करून या ठिकाणी नेत्र तपासत आहेत आणि ज्याच्यात काय डिफेक्ट असेल ते त्यांना त्याची माहिती देणार आहेत। सोशल विथ फाउंडेशन पिंपरी पेंढार यांच्या वतीने आणि आनंद ऋषी यांच्या माध्यमातून या ठिकाणी नेत्र तपासणी सुरू आहे। अतिशय चांगला उपक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा, जे डोळ्यांचे विकार जे मोबाईलच्या माध्यमातून होत असतील, अशा अनेक गोष्टींचे त्रास जो मुलांना होत असून याची माहिती घेऊन आणि पालकांना त्याच्याबद्दल माहिती देऊन या ठिकाणी हे डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। त्यांचं मी पिंपरी पेंढार गावाच्या वतीने, जिल्हा परिषद शाळेच्या वतीने स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो। नेत्र शिबिरासाठी सर्व ग्रामस्थांनी, पिंपरी पेंढार आणि परिसरातील सर्वच ग्रामस्थांनी या शिबिरामध्ये आपला सहभाग नोंदवून या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा। याच्यानंतर जे काही प्रॉब्लेम्स ग्रामस्थांमध्ये डोळ्याच्या संदर्भात येणार आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या दृष्टिकोनातूनही पुढील नियोजन करण्यात आलेलं आहे। या संबंधित माहिती पिंपरी पेंढार सोशल फाउंडेशनचे डॉक्टर श्री विमलेश गांधी आपल्याला पुढची माहिती देतील। आत्ताच आपल्याला डॉक्टर बोराडे यांनी या कॅम्पबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे। आज या कॅम्पसाठी मिस्टर आणि मिसेस गायकवाड आनंद ऋषी हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी आलेले आहेत। प्रथमतः मी त्यांचं आमच्या फाउंडेशनच्या मार्फत स्वागत करतो। आणि आज आपण हा जो कॅम्प सुरू केलेला आहे, हायस्कूल, मराठी शाळा आणि ग्रामस्थ सर्वांसाठी हा कॅम्प असणार आहे। आणि यातली सविस्तर माहिती मी तुम्हाला एवढीच देतो की या कॅम्पच्या माध्यमातून जे काही आपल्याकडे पेशंट मुलं असतील, ग्रामस्थ असतील, हे काही जे पेशंट निघतील त्यांची सर्व व्यवस्था आनंद ऋषी हॉस्पिटल आणि फाउंडेशनच्या माध्यमातून अल्पदरामध्ये करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। तरी आपण आपल्या आजूबाजूला सर्वांना या कॅम्पची माहिती द्यावी आणि जेणेकरून हा कॅम्प यशस्वीपणे पूर्ण करून सर्वांनी आपल्या डोळ्यांचं चेकअप करून घ्यायचं आहे। येत्या शनिवारी आपल्या आठवडे बाजाराच्या निमित्त 1 वर्ष पूर्ण होते, तर त्या दिवशी आपण हा कॅम्प गावामध्ये घेणार आहोत। तरी सर्व ग्रामस्थांनी याची नोंद घेऊन त्या दिवशी या शिबिरामध्ये सहभागी व्हायचं आहे, ही आपल्या सर्वांना पिंपरी पेंढार सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नम्र विनंती। धन्यवाद। नमस्कार। आज आपल्या गावामध्ये पिंपरी पेंढार सोशल फाउंडेशन आणि अहमदनगर येथील आनंद ऋषी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्ररोग चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर हे शिबिर पुढच्या 3 टप्प्यांमध्ये केलं जाणार आहे। त्याचा पहिला टप्पा आज आपण आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी पेंढारच्या मार्फत सुरू करतोय। याच्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे जे काही विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांची नेत्ररोग तपासणी इथे केली जाणार आहे। यातून जर कोणाला काही प्रॉब्लेम लक्षात येत नसतील तर तशा पद्धतीने त्यांना उपचारासाठी मार्गदर्शन आणि उपचारसुद्धा त्यांच्यावर केले जाणार आहे। याच्यानंतर पुढचा टप्पा जो असणार आहे तो शुक्रवारी आपल्या माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी केला जाणार आहे। खरं तर हा टप्पा 2 दिवसामध्ये केला जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येत्या शनिवारी आपल्या गावामध्ये जो आठवडे बाजार आपण पिंपरी पेंढार सोशल फाउंडेशन आणि समस्त ग्रामस्थ पिंपरी पेंढार यांच्या संयुक्त विद्यमाने जो आठवडे बाजार चालू केलेला आहे, या आठवडे बाजाराची प्रथम वर्षपूर्ती या शनिवारी होत आहे। आणि म्हणूनच या खूप आनंदाच्या अशा दिवशी आपण समस्त ग्रामस्थांसाठी पिंपरी पेंढार आणि पंचक्रोशीतील सर्वच लोकांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे।
संपूर्ण दिवसभर या शिबिराचं आयोजन इथे आनंद ऋषी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये सद्गुरू सीताराम महाराज विद्यालय मंदिराच्या प्रांगणामध्ये इथे होणार आहे। तरी माझं या निमित्ताने सर्व ग्रामस्थांना जाहीर आव्हान असेल की या मोबाईल थरथर कापायला लागलाय चॅनल सारखं त्यांना बोला सर। बोला। सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळेतील सर्व प्रिन्सिपल व सर्व शिक्षक वर्गांना नमस्कार। आम्ही आनंद ऋषीजी नेत्रालय अहमदनगर इथून आलेलो आहोत। आमचा संकल्प आहे की आनंद ऋषी नेत्रालयातर्फे जेवढ्या पण शाळा आहेत तर त्याचं स्कूल स्क्रीनिंग आम्ही करतो। शालेय नेत्र तपासणी मोहीम म्हणून आमचा प्रोजेक्ट आहे। तर आज आम्हाला इथले विमल सेठ गांधी यांनी बोलवलं आहे। त्यांच्या सौजन्याने व त्यांचं जे फाउंडेशन आहे त्यांच्या साहित्य विद्यमाने आम्ही इथं आलो आहोत। तर त्यांचा संकल्प आहे की गावातील जिल्हा परिषद शाळा हायस्कूल व गावातील ग्रामस्थांसाठी नेत्र तपासणी शिबिर घेण्यात यावे। तर त्या दृष्टीने आम्ही आज गावामध्ये येऊन इथली जिल्हा परिषदची जी प्राथमिक शाळा आहे त्याच्यामध्ये मुलांना आम्ही नेत्र तपासणी करतोय। त्या तपासणीमध्ये ज्या मुलांना नेत्रविकार किंवा नेत्राशी संदर्भात जे काही प्रॉब्लेम असेल तर तो आम्ही लिस्ट बनवून इथल्या प्रिन्सिपलला देणार आहोत आणि त्यांच्यामार्फत मग पालकांना निरोप देऊन आपल्या आनंद ऋषी नेत्रालयामध्ये त्या विद्यार्थ्यांवर अगदी अल्पदरामध्ये उपचार केले जाणार आहेत। तर मी परत एकदा इथल्या ग्रामस्थ पिंपळगाव पिंपरी पेंडा त्या ग्रामस्थांचे व इथल्या शिक्षक वर्गांचे सर्वांचे आभार मानतो। सर काय सांगाल तुम्ही आज नेत्रशिबिराबद्दल? आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी पेंढारमध्ये आनंद ऋषीजी नेत्रालय अहमदनगर यांच्या विद्यमाने डॉक्टर गायकवाड आणि त्यांच्या सुविद्यपत्नी डॉक्टर गायकवाड मॅडम हे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणी करण्यासाठी आलेले आहेत। यामध्ये लहान वयामध्ये काही मुलांना दिसण्यासाठी फरक असतो किंवा डोळ्यांमध्ये काही डिफेक्ट असतो, तो लवकर लक्षात येत नाही आणि नंतर त्याचं भयंकर असं रूपांतर होतं। तर वेळेच्या वेळी जर त्याची तपासणी केली तर त्याचं लवकर निराकरण करणं शक्य होईल। म्हणून अशा प्रकारची तपासणी आपल्या शाळेमध्ये करण्यासाठी आपल्या पिंपरी पेंढार गावातील यूथ फाउंडेशनच्या वतीने आणि आनंद ऋषीजी नेत्रालय यांच्या वतीने हा संयुक्त कॅम्प आपण आयोजित केलेला आहे। यामधून ज्या विद्यार्थ्यांमध्ये काही नेत्राचं काही प्रॉब्लेम असतील, डोळ्यांचे काही प्रॉब्लेम विकार असतील तर त्याच्यावरती अल्पदरामध्ये इलाज करण्याचं काम या आनंद ऋषीजी नेत्रालयातर्फे करण्यात येणार आहे। त्या सर्व आलेल्या डॉक्टर साहेबांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी पेंढारच्या वतीने सरचे स्वागत करतो। सर आपल्या शाळेमध्ये किती विद्यार्थी येतात? आपल्या शाळेमध्ये आता एकूण 165 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। 1 ते 4ची शाळा आहे आणि ग्रामीण भागातील जवळजवळ सर्वात मोठी शाळा आपली या पिंपरी पेंढारमध्ये आहे।